नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर. सामान्य ज्ञानाचा 61वा भाग हा तुमच्या समोर आणलेला आहे. यामध्ये असलेले प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण नेहमी आपण करतो ते. आणि सांगायची गरज नाही, शेवटपर्यंत पहा म्हणून, शेअर करा म्हणून, सबस्क्राईब करा म्हणून, हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. आणि नवीन असाल तर नक्कीच हे सगळे प्रकार करा. सबस्क्राईब करा, लिंक शेअर करा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा. ठीक आहे, तर भाग 61 मध्ये काय प्रश्न आहेत ते पाहूया आपण इथे, जास्त वेळ न घालवता. पहिला प्रश्न इथे कोणता आहे? अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कुठे करण्यात आली? नाशिक, पुणे, सातारा, मुंबई. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, आणि जर माहिती नसेल तर माहिती करून घ्या, कारण या अभिनव भारत या संघटनेवर बरेच प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर मुळात अभिनव भारत हे कोणी केले स्थापना? तर याची स्थापना विनायक दामोदर सावरकर, बरोबर की नाही? म्हणजेच विनायक बी दा सावरकर यांनी केली, बरोबर की नाही? विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक मध्ये केली. आता जे मित्रमेळा होता की नाही, या मित्रमेळ्याचंच रूपांतर झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आता गणेश सावरकर जे त्यांचे वडील बंधू आहेत, गणेश सावरकर, आलं का लक्षात? यांनी मिळून हे केलेलं आहे. आता जे 1899 मध्ये मित्रमेळा जी संघटना होती, 1899 मध्ये त्यांनी मित्रमेळा ही संघटना केली. आणि या संघटनेच मग नंतर काय झालं, तर 1904 मध्ये अभिनव भारत, हे लक्षात घ्या. अभिनव भारत हे त्याचं रूपांतर आहे, हे लक्षात ठेवा. आणि विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे जे सहकारी आहेत, मॅझनी, जोसेफ मॅझनी यांचं यंग जे आहे, आलं का लक्षात? यांच्या यंग नावाने ते प्रेरित झाले. आता यंगच त्यांनी काय केलं, अभिनव, आणि म्हणून अभिनव भारत. मॅझनी मॅझनीचे विचार जे होते, त्यांनी विनायक दामोदर सावरकर प्रभावित होते, आणि त्यांच्या यंग यामुळे अभिनव भारत हे त्यांनी नाव ठेवलं, आणि ते 1904 नाशिकमध्ये, बरोबर की नाही? नाशिकला अनन्यसाधारण महत्व आहे, बरोबर की नाही? आता आदिवासी विद्यापीठ तर तिथे होणारच आहे. त्यानंतर महादेव गोविंद रानडे यांचा जन्म, तात्या टोपे, बरोबर की नाही? त्याचबरोबर 1935 मध्ये येवला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही, हे जी काही शपथ घेतली होती ती इथेच, म्हणजे घोषणा केलेली. आता नुकताच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी केली, बरोबर की नाही? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कोणता बरोबर प्रश्न आहे पुढचा? साताऱ्याचा एक लक्षात ठेवायचा, आता मान्याची वाडी हे पहिलं सौर ग्राम झालेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आद्य क्रांतिकारक म्हणून यापैकी कोणाला ओळखलं जातं? मंगल पांडे, चंद्रशेखर आझाद, वासुदेव बळवंत फडके, खुदिराम बोस. कोणाला? तर चंद्रशेखर आझाद का वासुदेव बळवंत फडके? वासुदेव बळवंत फडके, बरोबर की नाही? चंद्रशेखर आझाद तुम्हाला माहिती आहे, काकोरी कट है ना? कमेंट्स मध्ये सांगा बरं, काकोरी जे कट आहे हा कोणत्या वर्षी करण्यात आला, बरोबर की नाही? मंगल पांडे बराकपूर छावणीमध्ये त्यांना फाशी शिक्षा देण्यात आली, है ना? आपल्या 1857 हिरो आहे ते. आता वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म विचारला जातो. जन्म कुठे आहे? शिरढोण. कुठे आहे? शिरढोण मध्ये. शिरढोण कुठे आलं बरं? हे रायगड मध्ये आलं. कुठे आलं? रायगड या जिल्ह्यामध्ये शिरढोण या ठिकाणी गावामध्ये यांचा जन्म झालेला आहे. 4 नोव्हेंबर 1845 ला जन्म. कधी बरं? 4 नोव्हेंबर 1845 ला यांचा जन्म आहे, हे लक्षात ठेवा. निधन म्हणजेच इथे जन्म लिहायचा होता ना. आणि 15 नोव्हेंबरला मला वाटतं, है ना? 15च आहे ना का 17? अरे नोव्हेंबर नाही, 17 फेब्रुवारी. 17 फेब्रुवारी कधी? 1883. 1883 ला काय झाला? यांचा मृत्यू झाला. काय झाला? मृत्यूचं वर्ष आहे 1883, 17 फेब्रुवारीला. आता आधी मुळातच हे सरकारी नोकरीमध्ये होते, पण त्यांचा
जो इंग्रजांचा व्यवहार आहे हा त्यांना आवडला नाही. म्हणजे त्यांचं बोलणं किंवा तिथे काम करत असताना त्यांनी जो काही इंग्रजांबद्दलचं जो व्यवहार पाहिला तो चांगला वाटला नाही आणि चिडून त्यांनी ते नोकरी सोडली आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, बंड करायला सुरुवात केली. यांच्यावर फार मोठी रक्कम लावली होती आणि फितुरीमुळे हे पकडले गेले. यांचं वकील पत्र विचारतात. तर वकील पत्र हे कोणी घेतलं होतं, तर सार्वजनिक काका. सार्वजनिक काका जे आहे म्हणजेच कोण, गणेश, काय नाव त्यांचं, गणेश वासुदेव जोशी. इथे लिहू का, गणेश वासुदेव जोशी यांनी त्यांचं वकील पत्र घेतलं आणि त्यांची केस लढवली. हे लक्षात ठेवा. हा, खुदिराम बोस यांनी कोणाची हत्या केली, कोणत्या न्यायाधीशाची, ते मी मला सांगायचं, बरोबर की नाही. वासुदेव बळवंत फडके, चंद्रशेखर आझाद आणि ह्यांनाच प्रेरित होऊन आणि त्यात कोण बरं, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी प्रेरित होऊन रँडचा वध कोणी केला होता, चाफेकर बंधूंनी. हे लक्षात ठेवा. ओके. चंद्रशेखर आझाद, काकोरी कट तुम्ही मला सांगायचं आहे आणि मंगल पांडे बद्दल तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? बघा, आता नुकतीच आपण काय केली, 134वी जयंती त्यांची साजरी केली, बरोबर आहे की नाही. आणि मध्य प्रदेश सरकारने सागर नावाचा जो हे आहे जिल्हा आहे, तिथे आता त्यांनी काय केलंय, डॉक्टर भीमराव आंबेडकर असं त्यांचं नामकरण केलेलं आहे अभयारण्याचं. तर येत्या काळामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, डॉक्टर भीमराव आंबेडकर या नावाने कोणत्या राज्यामध्ये अभयारण्य सुरू करण्यात आलंय किंवा नामकरण करण्यात आलंय, तर मध्य प्रदेश हे लक्षात ठेवा. बाकी मध्य प्रदेशाच्या बाबतीत तुम्हाला माहितीच आहे, 58वा व्याघ्र प्रकल्प कोण बरं, 57वा रातापाणी होता आणि माधव जो आहे हा आता काय आहे, 58वा व्याघ्र प्रकल्प, बरोबर की नाही. तर आपलं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर काय, महू. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला, तर 14 एप्रिलला झालेला आहे. 14 एप्रिल कधी, 1891 मध्ये. महू कुठे आला, मध्य प्रदेशमध्ये. आलं का लक्षात, बरोबर की नाही. आणि यांचं महापरिनिर्वाण काय बरं, महापरिनिर्वाण जे आहे हे कधी झालेलं आहे, 6 डिसेंबर 1956 ला. झोपेतच असताना यांचा मृत्यू झाला, म्हणजेच महापरिनिर्वाण झालंय, लक्षात ठेवा. ओके. आणि हे त्यांचं मग पार्थिव देह हे मुंबईला आणलं आणि मग तिथे आपण काय, चैत्यभूमी, बरोबर की नाही. आणि जे धर्मांतर केलं होतं, आता मागेच तुम्हाला सांगितलं की 1935 मध्ये त्यांनी घोषणा केली होती, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. आणि मग त्यांनी जे धर्मचक्र परिवर्तन म्हणजेच ज्याला आपण दीक्षा म्हणतो, ती दीक्षा कुठे घेतली, नागपूरला, बरोबर की नाही. ते लक्षात ठेवा. आता महाड आहे इथे, तर यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथे काय केलं होतं, तर चौदार तळ इथे सत्याग्रह केला होता, बरोबर की नाही. कधी केला होता, 1927 मध्ये. तर आई महत्वाचं आहे, महाड चौदार तळ हे लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. असे बरेच आहेत, आलं का लक्षात. पण यांचं आपण चालू घडामोडीमध्ये पण घेतलंय. मध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये आपले जे काही डॉक्टर ज्याच्यामध्ये मूकनायक आहे 1920 मध्ये, बरोबर की नाही. त्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभा, मूकनायक, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये आणि गांधींमध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यामध्ये झालेला जो पुणे करार आहे, ऐक्य करार आहे, एरोडा करार, हे पण महत्वाचं आहे, जे विचारलं जातं. गोलमेज परिषदेमध्ये हजर होणारी एकमेव व्यक्ती जे 3 वेळेला हजर झाले, एकमेव नाही म्हणता येणार, पण त्याचबरोबर महत्वाचे आहेत की जे 3 वेळेला हजर होते, बरोबर की नाही. त्याच्यानंतर जे 29 ऑगस्ट 1947 ला जी मसुदा समिती झाली त्याचे अध्यक्ष, बरोबर की नाही. पहिले भारताचे कायदा मंत्री, आणि त्यांनी राजीनामा दिला, त्याचं कारण काय होतं, ते हिंदू कोड बिल जे आहे, हे हिंदू कोड बिल याला विरोध करण्यात आला, म्हणून नाराज होऊन त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. असे बरेच आहेत. हु वेअर शूद्राज, त्याच्यानंतर बुद्धा आणि धम्मा,
अनएलिनेशन्स ऑफ कास्ट, हे अखंड त्यांची ग्रंथसंपदा आहे. आलं का लक्षात? त्यानंतर कोलंबिया विद्यापीठ आहे, बरोबर की नाही? जे ब्रिटनला गेले होते तिथे इकॉनॉमिक स्कूलचं प्रबंध आहे. असे बरेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, है ना? प्रॉब्लेम ऑफ रुपी. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखलं जातं? महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील. ओके. ह रा महाजनी यांनी ह रा महाजनी यांनी ही पदवी दिली होती, त्यांना उपाधी. भाऊराव पाटील जे आहेत, भाऊराव पाटील यांना ही उपाधी दिली होती, बरोबर की नाही? आता महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्माही कोणी दिली? तर मुंबईच्या लोकांनी दिली. हा, हे लक्षात ठेवा, बरोबर की नाही? कोणत्या वर्षी ते कमेंट्स मध्ये सांगा. महर्षी धोंडो केशव कर्वे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण एवढी माहिती घेतली. महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले यांना काय म्हणतात? जसं महाराष्ट्राचं बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील, तर मार्टिन लुथर किंग म्हणून म्हणतात ना, बरोबर की नाही? हा, महात्मा ज्योतिबा फुले यांना. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबतीत बरेच प्रश्न येतात. पहिली मुलींची शाळा 1848, बरोबर की नाही? त्याच्यानंतर पहिली अस्पृश्यांची शाळा 1851 मध्ये. जवळपास एक 12 ते 17 की काहीतरी आहेत आकडा, एवढी ती त्यांनी शाळा काढली. त्यानंतर 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना, त्यानंतर ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा सूड, तृतीय रत्न, है ना, हे जे काही ग्रंथसंपदा आहे ती आपल्याला विचारली जाते महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलची. तर हे लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे बुकर. आणि तेल्या तांबोळ्यांचे नेते म्हणून एक लक्षात ठेवा, ते कोण बरं? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, तेल्या तांबोळ्यांचे नेते म्हणून. ओके, पुढे जाऊया. तत्पूर्वी आपल्याला काय इथे दिसतंय? तर विजेता बॅच दयामध्ये दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला इथे मिळेल. टॉपिकनुसार पीडीएफ, विषयानुसार ई बुक आणि चालू घडामोडी, मासिक, मॉक टेस्ट, डाऊट सेशन, असं भरपूर काही तुम्हाला इथे उपलब्ध आहे, है ना? अधिक माहितीसाठी 8233007373 वर संपर्क साधायचा आहे. अरे वा, तेच आलं. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून खालीलपैकी कोणाला उपमा देण्यात आली? कोणाला उपमा देण्यात आली? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना देण्यात आली, बरोबर की नाही? 1893 मध्ये काय झालं? त्यांनी गणेश उत्सव सुरुवात केली. 1895 मध्ये काय केलं? तर शिवजयंतीला सुरुवात केली. त्यानंतर हे समुदायासाठी, एक लोक एकत्र येण्यासाठी, बरोबर की नाही? 1881 मध्ये केसरी आणि मराठा, स्वतः ते मराठीचे संपादक होते आणि मराठा वृत्तपत्र हे इंग्रजीमध्ये स्थापून म्हणतोय, छापून यायचं. मराठीमध्ये केसरी यायचं. केसरीचे संपादक पहिल्यांदा आगरकर होते, नंतर दोघांमध्ये मतभिन्नता झाली आणि आगरकरांनी 1888 मध्ये सुधारक हे स्वतःचं वृत्तपत्र काढलं, बरोबर की नाही? आणि न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, त्यानंतर डेक्कन एज्युकेशन्स, असे बरेच कामं जे आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या बाबतीतले आहेत. होम रूल लीग 1916 मध्ये ॲनी बेझंट यांच्या बरोबर त्यांनी सुरुवात केली, बरोबर की नाही? आणि व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांबद्दल काय म्हटलेलं आहे? द फादर ऑफ अनरेस्ट इंडिया, हे लक्षात ठेवा, बरोबर की नाही? नाना शंकर शेठ म्हणतो आपण त्यांना, बरोबर की नाही? तर ते यांच्या प्रयत्नामुळेच 1853 मध्ये मुंबईमध्ये पहिल्यांदा काय धावली? बोरीबंदर ते ठाणे अशी 34 किलोमीटरची ट्रेन धावली. महर्षी धोंडो केशव कर्वे SNDT 1916 मध्ये, बरोबर की नाही? आता त्याला ऑटोनॉमस बॉडी झालेली आहे ती, बरोबर की नाही? आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं सांगा बरं? आत्ताच 11 एप्रिलला, या महिन्यामध्ये 11 एप्रिलला त्यांची काय होती? म्हणजे जन्मदिवस होता. यांच्या पत्नी म्हणजेच कोण? सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी, जो बालिका दिवस म्हणून साजरा करतो, बरोबर की नाही? महात्मा ज्योतिबा फुलेंचं वर्ष सांगा कमेंट्स मध्ये. कोणत्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला? तेल्या तांबोळ्यांचा मी आत्ताच मगाशी म्हटलं होतं, लोकमान्य टिळक, है ना? 1 ऑगस्ट 1920 मध्ये लोकमान्य टिळक यांचा मृत्यू म्हणजे निधन झालं. आणि त्यांनाच आदरांजली म्हणून महात्मा गांधी यांनी काय केलं? नॉन कोऑपरेशन मुवमेंट, है ना? चला.
खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार यापैकी कोण आहे? अर्जुन, द्रोणाचार्य, राजीव गांधी खेलरत्न की छत्रपती? बघा, अर्जुन पुरस्काराची सुरुवात झाली होती 1961 मध्ये, बरोबर की नाही? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे आपलं उत्तर आहे, ज्याची स्थापना झाली होती 1991 मध्ये. 1992 ला याचा पहिला मानकरी होता तो म्हणजे बुद्धिबळ, भारताचा पहिला ग्रँड मास्टर. कोण बरं? विश्वनाथ आनंद, बरोबर की नाही? तर विश्वनाथ आनंद हा पहिला मानकरी. आता 2021 मध्ये या पुरस्काराचं स्वरूप बदललं. स्वरूप याचा अर्थ त्याचं नाव 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं झालेलं आहे. आता तिथून मेजर ध्यानचंद यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. आता या म्हणजेच 2025 ला 2024 चा देण्यात आला, ज्यामध्ये 4 जणांना देण्यात आलेलं आहे, बरोबर की नाही? पैकी मी काही नावं सांगतो, पुढची नावं तुम्हाला सांगायचे. मनू भाकेर आहे, डी गुकेश आहे, बरोबर की नाही? बाकी एक पॅराच आहे आणि दुसरा ऍथलेटिक आहे. परत चला हॉकी बद्दल आहे, तेही सांगतो, बरोबर की नाही? नाव पण सांगतो, हरमनप्रीत सिंग. आता एका पॅराचं नाव सांगा, ठीक आहे? जो पॅरा ऍथलेटिक आहे, बरोबर की नाही? तर बघा, कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवून जो मात करतो तो चॅम्पियन असतो. तुम्हाला काय बनायचं आहे ते तुम्ही ठरवा, है ना? द्रोणाचार्य पुरस्कार हा कोणाला दिला जातो? जे कोच असतात त्यांना दिला जातो, बरोबर की नाही? आता नुकताच छत्रपती शिवाजी महाराज काय बरं जीवन गौरव पुरस्कार जो आहे हा कोणाला झालाय ते कमेंट्स मध्ये सांगायचं. 2023-24 चा. लक्षात ठेवा, कबड्डीशी संबंधित आहेत त्या महिला. हा आजही 70 पार केली आहे तरी तेवढ्याच तडफेने ते मैदानामध्ये उतरतात. म्हणजे इच्छाशक्ती बघा, है ना? तर ते नाव मला सांगायचं आहे. हा आणि स्वप्नील कुसळे यांच्या कोच कोण होत्या? त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळालाय, ते तुम्ही मला सांगायचंय, है ना? चला, राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल यापैकी कोणतं आहे? SRPF, CRPF, फोर्स 1 की SPG? आता तुम्हाला माहिती आहे SPG जे आहेत, बरोबर की नाही? ते SPG काय कोणाचं करतो? हा स्पेशल प्रोटेक्शन गार्ड जे आहेत, हा राष्ट्रीय स्तरावरील. आपण पहिले हे बघूया, याच बघूया. फोर्स 1 आहे. आता काय होत? हा SRPF जे आहेत याचे महासंचालक कोण असतात? SRPF चे आपले मुंबई पोलीसचे रश्मी शुक्ला, बरोबर की नाही? याची स्थापना 1948 पुरंदर, है ना? तारीख सांगा कोणत्या ठिकाणी? फोर्स 1 जे आहे हा पोलीस, आता हे काय पोलिसांचं एक खास एन्काउंटर टेररिझम युनिट आहे, बरोबर की नाही? आता त्यावेळेला अशोक चव्हाण यांनी याची आधारशिला ठेवली होती. आलं का लक्षात? कधी याचं उद्घाटन झालं? 2010 ला. 2010 ला कशाचं? फोर्स 1 चं झालं, बरोबर की नाही? हे लक्षात ठेवा. CISF, SRPF, हा CRPF आहे, CISF आहे, या सगळ्यांचं लक्षात ठेवा. दलजित सिंह चौधरी, बरोबर की नाही? आणि स्थापनेपासून ते त्यांना दिलेलं काम, आता एअरपोर्ट आणि संसद हे CISFचं आहे काम, प्रोटेक्शन करायचं. हा तर हे कशासाठी आहे? टेररिझम युनिट आहे, दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी आहे. पुढे जाऊया. द टेस्ट ऑफ माय लाईफ हे या क्रिकेटर पटूचे आत्मचरित्र आहे. कोणाचं आहे बरं? द टेस्ट ऑफ माय लाईफ हे कोणाचं आहे? युवराज सिंगचं आहे. हा माहिती आहे ना, एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारणारा. जवळपास युवराज सिंग यांनी 304 एक दिवसीय सामने खेळलेले. किती? एक दिवसीय सामने जे आहेत हे सामने किती खेळलेले? 304 आहेत. आलं का लक्षात? 58 T20 सामने. आलं का लक्षात? किती? 58 T20 सामने. आणि कधी बरं यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे? 2012 मध्ये. 2012 मध्ये यांना काय मिळाला?
अर्जुन पुरस्कार. अर्जुन पुरस्कार याने सन्मानित करण्यात आलंय, हे लक्षात ठेवा. ओके. आता नुकताच 2024चा T20 जो वर्ल्ड कप होता की नाही, 2024ला जो T20 वर्ल्ड कप होता, या वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसिडर हा म्हणजेच काय, सदिच्छा दूत. सदिच्छा दूत जो आहे हा कोण बरं, तर युवराज सिंग, हे लक्षात ठेवा. आता महेंद्रसिंग धोनी 2011ला जेव्हा कर्णधार होते तेव्हा भारताने दुसरा वर्ल्ड कप जिंकला होता. आता हा हातातोंडाशी आलेला 2023ला वर्ल्ड कप होता, पण शेवटच्या फायनलला आपण ऑस्ट्रेलिया बरोबर हरलो आणि ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला. नाही तर आपला हा तिसरा झाला असता, ऑस्ट्रेलियाला हरवला असता तर, है ना. तर हे लक्षात ठेवा. द टेस्ट ऑफ माय लाईफ सचिन तेंडुलकरचं कुठलं आहे ते मला कमेंट्स मध्ये सांगायचं. पोलीस भरती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 1200 आपली अशी कोर्स फी आहे. सामान्य ज्ञानाचं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 399 ही आपली कोर्स फी आहे. अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिसच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? किती प्रश्न राहिले बघूया. 3 प्रश्न आहेत. बावनथडी सिंचन प्रकल्प हा कोणत्या, तर भंडारा, बरोबर की नाही, भंडाऱ्यामध्ये. गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा नदीची उपनदी जी आहे, हा गोदावरी खोरे याची उपनदी जी आहे कोणती बरं, वैनगंगा. या वैनगंगेच्या हा बावनथडी नदीवर आहे. काय आहे, याची उपनदी जी आहे ओके. आता बालाघाट जिल्ह्यातील कटंगी तालुक्यातील कुटवा आणि महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा जिल्ह्यातील कुठला आहे, तुमसर, हे लक्षात घ्या. ओके. हा प्रकल्प राजीव सागर धरण असंही म्हणतात. हा राजीव सागर प्रकल्प कशाला म्हणतात, बावनथडी सिंचन प्रकल्पाला. तर कधी विचारलं तुम्हाला राजीव सागर धरण प्रकल्प नाही, धरण, बरोबर की नाही, तर ते कोणतं, बावनथडीच, हे लक्षात ठेवा. आणि हे भंडाऱ्यामधलं आहे. भंडारा जो आहे या भंडाऱ्यामधलं तुमसर, ओके, या तालुक्यात, हा तुमसर हा काय भंडारातला तालुका आहे, तालुका भंडारा तालुका तुमसर इथे आहे. ओके. बाकी वर्धा आणि वैनगंगा हे उत्तर प्रदेशमध्ये, यांचा मध्य प्रदेश मधनं आहे, बरोबर की नाही. यवतमाळ पांढरं सोनं म्हणजेच कापसाचा जास्त लागवड आहे. हा चला, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न, साहित्याशी संबंधित आहे, तुम्हाला माहितीच आहे, बरोबर की नाही. आता 59वा हा कोणाला मिळाला आहे, तर विनोद शुक्ल. आता हे विनोद शुक्ल कोण आहेत बरं, छत्तीसगडचे. छत्तीसगडचे हे पहिलेच आहे ज्यांना 49वा काय झालेला आहे, घोषणा झालेली आहे. ओके. याची सुरुवात 61 मध्ये झाली होती, है ना. आणि जी शंकर कुरूप सुरुवात कधी झाली होती, 61 मध्ये, 1961 मध्ये. आणि जी शंकर कुरूप जे मल्याळम होते, मल्याळम भाषेचे, त्यांना मिळाला, हे लक्षात घ्या. ओके. आता याच्या अगोदरचा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे हा कोणाला मिळाला होता, दोघांना, गुलजार आणि राम भद्राचार्य, हे लक्षात ठेवा. गुलजार आणि राम भद्राचार्य यांना दोघांना, गुलजार यांना उर्दूसाठी तर राम भद्राचार्य यांना संस्कृतसाठी, हे लक्षात ठेवा. तर तो ज्ञानपीठ जसं साहित्य अकादमीचा आहे तसाच ज्ञानपीठही महत्वाचा आहे, बरोबर की नाही. व्यास सन्मान, सरस्वती सन्मान, बरोबर की नाही. आता यामध्ये
साहित्य अकादमीचा कोणाला मिळालेला आहे? सुधीर रसाळ, बरोबर की नाही? या वर्षी कोणाला मिळाला आहे? सुधीर रसाळ. मागच्या वर्षी कृष्णात खोत यांना मिळाला होता रिंगाणसाठी. हा, हे लक्षात ठेवा आणि हे तुम्हाला उपयोगी पडणारे आहेत प्रश्न. केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? कोणत्या नावाने? ब्रिक. नीती आयोगाची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015. नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी. उपाध्यक्ष सुमन बेरी आणि सीईओ कोण आहेत? BVR सुब्रमण्यम, बरोबर की नाही? ब्रिक्स या संघटना, ब्रिक्स जर म्हटलं, मी ब्रिक्स म्हणतोय, हा के नाही आहे तर सी आहे, बरोबर की नाही? ब्रिक्सची स्थापना इथे के आहे पण मी नाही म्हणत आहे, मी ब्रिक्स म्हणतोय, बरोबर आहे? हा, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. तर 2010 मध्ये साऊथ आफ्रिका येऊन ही पूर्ण संघटना झाली, बरोबर की नाही? आता यातनं अर्जेंटिना बाहेर पडला, इथिओपिया आहे, इराण आहे, बाकीचे 2 राष्ट्र तुम्ही मला सांगायचे, UAE आहे, तिसरंही सांगितलं मी. आता एक आणखीन सांगा कमेंट्स मध्ये, बरोबर की नाही? याची 16वी बैठक ही आता रशियामध्ये पार पडली. आता 17वी बैठक जी आहे ही ब्राझीलमध्ये होणार आहे आणि ब्राझील हा आता G20चा अध्यक्ष 19वा, हे लक्षात ठेवा. 18वा कोण होतं? आपण भारत होता आणि आपण कुठली थीम ठेवली होती? वसुदैव कुटुंबकम, हे पण लक्षात ठेवा. तर आपलं या केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेचं काय आहे? अमृत. काय आहे? अमृत आहे, बरोबर की नाही? अटल मिशन, अमृतचा अर्थ काय? तर अटल मिशन, ए फॉर अटल, एम फॉर मिशन, फॉर रिज्युवेनेशन, फॉर काय आहे? ओके, रिज्युवेनेशन, आर फॉर रिज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. काय आहे? अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. ओके, यू फॉर अर्बन, टी फॉर ट्रान्सफॉर्मेशन, आर फॉर रिज्युवेनेशन, एम फॉर मिशन, ए फॉर अटल. हे लक्षात ठेवा. कधी केलं होतं? जून 2015. जून 2015ला याची स्थापना केली होती. एक विकास अभियान आहे. आता याच्यामध्ये कृती आराखडा सादर करणार असा कृती आराखडा सादर करणारे पहिले राज्य जे आहे हे आहे राजस्थान. काय आहे? राजस्थान. हे लक्षात ठेवा. अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, कृती आराखडा सादर करणारे पहिले राज्य आहे कुठलं आहे? राजस्थान. याचं ओके, ते हे लक्षात ठेवा. ब्रिक्स संघटनेबद्दल पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे पण तुम्हाला आता नक्की विचारलं जाईल. त्यानंतर आता जी थायलंडला बैठक झाली, 6वी बैठक बिमस्टेकची, ती पण लक्षात ठेवा. त्याचा नवा अध्यक्ष बांगलादेश झालेला आहे, है ना? बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह, है ना? फुल फॉर्म सांगायचा. बिमस्टेकचा अध्यक्ष आता काय होता? थायलंड होता, तर आता बांगलादेश झालेत, म्हणजे मोहम्मद युनुस हे त्याचे झालेले आहेत. नीती आयोगाचं सांगितलेलं आहे, जे प्लॅनिंग कमिशन होतं त्याचंच नीती आयोग झालंय, है ना? साहित्य अकादमीचाही महत्वाचा प्रश्न आहे, जो साहित्यासाठी आहे, बरोबर की नाही? आणि साहित्यासाठी आणखीन एक महत्वाचा म्हणजे आंतरराष्ट्रीय विचारला तो नोबेल पारितोषिक, बरोबर की नाही? हांगकांग हा मागच्या वर्षी यांना मिळाला होता. ओके, हांगकांग यांना, दक्षिण कोरिया, बरोबर की नाही? दक्षिण कोरियाचे हांगकांग. चला, तर असे आपले प्रश्न होते. टेलिग्राम चॅनल जे आहे, या चॅनलला काय करायचं? जॉईन व्हायचं. आपला ऍप जो आहे, जर आतापर्यंत डाउनलोड केला नसेल तर तो पहिला डाउनलोड करा, अपडेट करा जर असेल आधीचा, बरोबर की नाही? आणि महत्वाचं काय आहे, तर आतापर्यंत तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं काम करा, सबस्क्राईब करा, लिंक शेअर करा. आपली लिंक शेअर केली पाहिजे, बरोबर की नाही? आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर काय करायचं? लाईक करायचं, बरोबर की नाही? पण पहिलं महत्वाचं म्हणजे शेअर करा, बरोबर की नाही? आवडलं तरच लाईक करा, बाकी काही म्हणत नाही मी, प्रत्येकाच्या मनावर आहे, पुन्हा पुन्हा सांगत नाही.
पण पुन्हा आपली भेट होईल अशाच. आणि एक महत्त्वाचं, जर कमेंट्स टाकत जा. तुम्हाला कसं वाटलं? काय वाटलं? काही इम्प्रूव्हमेंट करायचे आहेत का? म्हणजे काही नाविन्यपूर्ण काही आणखीन सादरीकरण मी करू शकतो का? हे नक्कीच स्वागतार्ह आहे. तर पुन्हा मी तुम्हाला एका नव्या व्हिडिओमध्ये भेटेन. तूर्तास जय हिंद.